नमस्कार, मी दीपक चव्हाण, यूथ लीडर न्यूजमध्ये आपलं स्वागत। नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या बातमीवर। नगरपालिका व नगर परिषद निवडणूक निकालात महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला अभूतपूर्व यश मिळाले आहे। या यशाच्या पार्श्वभूमीवर निर्जित शिवसेना शिंदे गटाच्या वतीने फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला। महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यातील गीता आणि शिराळा येथे शिवसेनेने सत्ता मिळवली आहे। अनेक ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत। नगरपालिका निवडणुकीत पहिल्याच वेळेस सांगली जिल्ह्यात शिवसेनेला मोठे घवघवीत यश मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे। या यशाचा आनंद शिवसेनेचे महानगरपालिका प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज महाराणा प्रताप चौकात जल्लोष करून साजरा करण्यात आला। आगामी महापालिका निवडणुकीतही शिवसेनेला असेच यश मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। यावेळी विकास सूर्यवंशी, सागर वनखंडे, गजानन मोरे, सुरेश गाडगीळ यांच्यासहित अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आपण दिवाळी साजरी करतोय। खरं तर आज नगराध्यक्षांच्या 288 निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत आणि बऱ्यापैकी निकालाचे कल आणि काही निकालही जाहीर झाले। या माननीय एकनाथभाई शिंदेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 60 नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदाचे आणि सत्तेमध्ये आपण विजयी झालेलो आहोत। महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या जागा या माननीय एकनाथभाई शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण जिंकलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमतःच म्हणायला लागेल की 2 नगराध्यक्ष आणि विटाळ्याची सत्ता आपण जी आहे ती नगराध्यक्ष जरी थोड्या मताचा हुकला असला तरी आम्ही तिथं मेजॉरिटी घेतलेली आहे। म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही 3 ठिकाणी जवळजवळ सत्तेत पोहोचलेलो आहोत की 8 जागांपैकी 3 मध्ये आम्ही सत्तेत पोहोचलो आहे। आज मला आनंद वाटतोय मोठा, या माननीय सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखाली विट्यामध्ये सत्ता परिवर्तन केलं। जवळजवळ 27 पैकी 22 जागा नगरसेवक आणि नगराध्यक्ष खूप लीडवर घेतली। शिराळ्यासारखी नगर पंचायत होती, तिथं नगराध्यक्ष आमचे प्रतिसिंग नाईक निवडून आले आणि थोडक्यात आमची आटपाडी गेली। अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये 3 नगराध्यक्ष घेऊन शिवसेना मोठा जिल्ह्यातला 1 क्रमांकाचा पक्ष झाला असता, परंतु आमच्या 2 जागा घेऊन, जशा भाजपच्या 2 आलेल्या आहेत नगराध्यक्षपदाचे, शिवसेनेचे 2 आहेत, राष्ट्रवादी 1 आहे, काँग्रेस 1 आहे आणि खासदार संजय काकांचं 1 आहे। म्हणजे आम्ही आत्ता सत्तेच्या मध्ये बरोबरीने चाललो आहे।